कारवाई करा. या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? आम्ही MMRDA कार्यालयाच्या बाहेर आम्ही ठिय्या मांडलो आहोत. मुख्यतः ठिय्या करायचं आंदोलन करायचं कारण एवढंच आहे की थोड्या वेळापूर्वी गोल्डन लिस्ट येथे MMRDAच्या द्वारे काम चालू होतं, ब्रिजचं काम. त्या ब्रिजचं काम करत असताना MMRDAच्या दुर्लक्षतेमुळे, त्यांच्या निष्काळजीपणामुळे ज्या क्रेनच्या सहाय्याने ते लाद्यावर चढवत होत्या, त्या लाद्या एका शाळेच्या व्हॅनवरती पडल्या. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही, पण ही हानी होऊ शकते हे टाळू शकत नाही. याच अनुषंगाने आज आम्ही MMRDAच्या अधिकाऱ्यांना भेटायला होतो, परंतु इकडे अधिकारी अवेलेबल नाही आहेत. उत्तर देखील इकडचे जे संबंधित ज्या आहेत महिला, त्या देखील उत्तर द्यायला तयार नाहीत. त्यांचे अधिकारी कोण उचलत नाहीत. ज्यावेळेस तुम्ही ठेका देता, त्या ठेकामध्ये अटी शर्ती असतात आणि त्या अटी शर्तीच्याच सहाय्याने तुम्हाला काम करायचं असतं. जो कोण ठेकेदार आज त्यांना नेमून दिलेला आहे, त्या ठेकेदारावरती कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर या मीरा भाईंदर रस्त्यावरती MMRDAचं काम चालू आहे. जागोजागी खड्डे आहेत. रोज एक अपघात होत असतो आणि त्यात एक नवीन हा अपघात झालेला आहे. मला एवढंच सांगायचं आहे की मीरा भाईंदर या मुख्य रस्त्यावरती शाळेची मुलं, कॉलेजची मुलं, महिला, पुरुष सर्व जात असतात. उद्या ब्रिज कोसळेल, उद्या काही नाही काही यांच्याकडून चुका होतील, त्या गोष्टी होऊ नयेत म्हणून आज आम्ही इकडे ठिय्या मांडतोय. आम्हाला उत्तर येणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे आणि आमची अपेक्षा ही देखील आहे की संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल व्हावा, त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि MMRDAवरती पण कारवाई व्हावी, ही अशी आमची एवढी मागणी आहे. त्यासाठी आम्ही ठिय्या आंदोलन करतो. धन्यवाद. आज मीरा भाईंदर शहरात मुख्य रस्त्यावर गोल्डन या ठिकाणी MMRDA मेट्रो स्टेशनचं काम चालू असताना वरतून क्रेनच्या माध्यमातून लादी पडून ती एक शाळकरी वाहन चालक बसेसवर पडली आणि यात कोणाला हानी झाली नाही. पण MMRDA आणि इतर ठेकेदार हे फक्त काय कोणाचा तरी जीव घेण्यासाठीच बनलेले आहेत का? यांना सेफ्टी वगैरे काही पालन करण्याचं काही काम नाही का? हे सेफ्टी फक्त काय नावापुरतं आहेत का? अशा भरपूर प्रश्न आज जनतेसमोर येत आहेत, लोकांसमोर येत आहेत. कारण की आज हे जे अधिकारी किंवा हे जे ठेकेदार काम करत आहेत, हे मनमानी काम करत आहेत, सरसपणे काम करत आहेत. कोणाचाही धाक यांच्यावर राहिलेला नाही आहे. आज आम्ही MMRDA या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आलो होतो. या ठिकाणी आज ठिय्या आंदोलन करतो आहे आणि इथे आल्यानंतर कळालं की एकही अधिकारी हे जागेवर नाही आहे. म्हणजे तुम्ही शहरात काम करतायत आणि तुमच्या कार्यालयामध्ये एकही अधिकारी नाही. एवढं दुर्दैवी गोष्ट अशी की एकही अधिकारी जबाबदारी स्वीकारत नाही आहे. सर्वांनी पळ काढलेला आहे. या अशा MMRDA अधिकाऱ्यांचं आम्ही निषेधच व्यक्त करतो आणि यांनी जर संबंधित ठेकेदार असो या संबंधित कर्मचारी अधिकारी असो यांच्यावर जर कारवाई केली नाही, गुन्हा दाखल केला नाही, तर मनसेस्थांनी पुन्हा MMRDA कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल. आज जी घटना घडलेली आहे खूप चुकीची घटना घडली आहे. अशी वारंवार खूप वेळा अशा घटना घडलेल्या आहेत आणि इकडचे जे इकडचे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे तर पुरं माजलेले आहेत. कारण हे यांनी सत्ताधाऱ्यांना कमिशनवरती काम चालू आहे असल्यामुळे इथे कधी लादा पडतात, कधी पत्रा पडतो, कधी स्लॅब पडतो, वारंवार काय होतात. अशा अधिकाऱ्यांवरती आणि या कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई झाली पाहिजे अशी मनसेची मागणी आहे.